खुश्का राईससाठी भांड्यामध्ये एक पळीभर तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये खडे मसाले घालायचे। तमालपत्र, वेलची, लवंग, मिरी, दालचिनी, जिरे। मसाले चांगले तडतडले की यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान भाजून झाला की यामध्ये 2 स्लिट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण पेस्ट घालायची। आता एकदा पुन्हा छान परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये हळद आणि तिखट आवडीप्रमाणे घालायचं आहे। सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये 2 चमचे गरम मसाला घालायचा। एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घालायचा। चवीप्रमाणे मीठ घालायचं। एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो पण घालायचा। आता सर्व मसाले एकदा छान परतून घ्यायचे। आता इथे मुठभर पुदिन्याची पानं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे, ते दोन्हीही बारीक चिरून मग घालायचं आहे। आता छान मसाल्याचा पुदिन्याचा वास येईपर्यंत एकदा खमंग परतून घ्यायचं। मसाल्याला छान तेल सुटलं की यामध्ये 3 टेबलस्पून दही घालायचं आहे। दही व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मंद आचेवर छान परतून घ्यायचं। यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घालायचे। तांदूळ 5 मिनिटं छान परतून घ्यायचे आहेत। तांदूळ व्यवस्थित परतून घेतले की यामध्ये गरम पाणी घालून 10 मिनिटं झाकण ठेवून हा राईस शिजवून घ्यायचा। मस्त गरमागरम खुश्का राईस रेडी आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्चनाज रेसिपीज हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।